अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आणि श्रावण महिन्याचा दुसराच दिवस. श्रावण महिना हा सणांचा राजा मानला गेला आहे आणि श्रावण महिन्यात बरेच काही व्रतवैकल्य असतात. त्यातलं एक अतिशय महत्वाचं म्हणजेच जिवतीची पूजा. जरा जिवंतिकेची पूजा या श्रावण महिन्यात प्रत्येक शुक्रवारी आपल्या आईने म्हणजे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायची असते. ही पूजा कशी करावी, काय करावी, त्या संदर्भातलीच माहिती आज आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी यंदा तब्बल 5 शुक्रवार आलेला आहे. पहिला शुक्रवार हा 14 ऑगस्टला आहे, दुसरा 21 ऑगस्टला आहे, तिसरा 28 ऑगस्टला आहे आणि चौथा हा 4 सप्टेंबर आणि पाचवा 11 सप्टेंबरला, कारण तेव्हा अमावस्या आहे. तर त्या दिवशी सुद्धा आपला तो श्रावण महिना धरला जातो. यंदा 5 शुक्रवार आहे. आता या 5 शुक्रवार, पाचीच्या 5 शुक्रवारला आपल्याला जरा जिवंतिकेची पूजा करायची असते. जिवतीची पूजा ज्याला म्हणतो, जरा जिवंतिका देवी ही लहान बाळांची देवी आहे. आपल्या मुलांचं संरक्षण व्हावं, आपल्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त व्हावं, आपल्या मुलांच्या आयुष्यात कधीच दुःख, संकट, त्रास, वेदना येऊ नये म्हणून प्रत्येक श्रावण महिन्यात हे जरा जिवंतिकेचं पूजन करायचं असतं. आणि जरा जिवंतिकेची पूजा ही फक्त आणि फक्त श्रावण महिन्यातच केली जाते. म्हणून या सेवेला, या पूजेला अनन्यसाधारण महत्व आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आता ताई आमच्याकडे ही सेवा नाही केली जात गं. तुमच्याकडे केली जात नसेल तरी तुम्ही करा, काही होत नाही. कारण प्रत्येक आईला, आपल्याला एकदा मुलं बाळ झालं तर आपल्या डोक्यात एकच असतं की माझ्या लेकराला चांगलं व्हावं, मला काही नको, किंवा मला जे भेटलं आहे ते मला माझ्या लेकरांना कधी द्यायचं नाही. प्रत्येक आईचे एक ब्रीद वाक्य ठरलेलं असतं आई वडिलांचं. तर आपल्याही मुलांचं आयुष्य चांगलं व्हावं, किंवा आपण जो भोगला आहे ते त्याच्यापर्यंत जाऊ नये, तिच्यापर्यंत जाऊ नये. मुलांसाठी म्हणजे फक्त मुलगा नाही, मुलगा मुलगी दोन्ही पण. आपल्याला आपल्या मुला मुलींचं औक्षण करायचं असतं प्रत्येक शुक्रवारी. आता आमची मुलं गावाला आहे, काय आहे, कसं आहे, त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. मी आधी तुम्हाला मांडणी दाखवते की नेमकी आपल्याला मांडणी कशी करायची आहे. फोटो ठेवला आहे. हा फोटो ज्याला आपण नाग नरसोबा म्हणतो, प्रत्येक गावात वेगवेगळ्या नावाने हे ओळखलं जातं. तर हा नाग नरसोबा आहे. तर इथले जो वरचा 2 नंबरचा फोटो आहे तिथे नागाची पूजा केली जाते आणि मधला जो फोटो आहे तर त्या जरा जिवंतिका आहे. तसं बघायला गेलं तर जिवतीची पूजा करायची असते आणि जिवती ही लहान मुलांची देवी मानली जाते. आपल्या लहान मुलांचं संरक्षण व्हावं, त्याला नेहमी सुखात, समृद्धीत, आरोग्य त्याला भेटावं म्हणून ही आपल्याला श्रावण शुक्रवारी करायची असते पूजा. आता बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतील की ताई आमचे मुलं मोठे आहे. तुम्ही आई आहात हे महत्त्वाचं आहे. तुमचे मुलं लहान असो किंवा मोठे असो, अगदी ते कॉलेजला जाणारे असेल किंवा त्यांचे लग्न जरी झालं असेल तरीसुद्धा ही तुम्हाला पूजा करायची असते. आता हे किती वर्ष करायचं असतं, तर हे श्रावणात दरवर्षी आपल्याला करायचं असतं. आणि ह्या वर्षी जसं तुम्हाला मी सांगितलं की श्रावणातले 4 शुक्रवार आहेत, तर 4ही शुक्रवारी संध्याकाळी ही पूजा करायची असते. हा फोटो आणायचा, त्याच्यासमोर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची. तर गणपती बाप्पाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायच्या. त्याच्याबरोबर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचा आणि त्याच्यासमोर ह्या ज्या जिवती आहे यांना पण आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहे आणि नैवेद्य वगैरे दाखवायचा आहे. ही सगळी पूजा करताना एक मंत्र म्हणायचा आहे, तो तुम्हाला सांगते. जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमस्तुते. हा मंत्र तुम्हाला म्हणजे हा श्लोक तुम्हाला म्हणायचा आहे संपूर्ण पूजा होईपर्यंत. अगदी एकदा म्हटला तरी चालेल. त्याच्याचबरोबर कापसाच्या वस्त्रांची माळ परिधान करायची आहे आपल्याला देवीला. नंतर दुर्वा, फुले, आघाड्याची माळ आपल्याला देवीला अर्पण करायची आहे आणि हे दर शुक्रवारी करायचं आहे. ज्यांना मांडणी करणं शक्य होणार नाही त्यांनी देवघरासमोर हा फोटो चिटकवला तरी चालेल. आणि हा फोटो अमावस्येच्या आदल्या दिवशी काढायचा असतो. त्याच्या संदर्भातली नक्कीच माहिती मी शेअर करेल. आत्ता फक्त हा देवघराच्या जवळपास तुम्हाला हा चिटकवायचा आहे आणि रोज आघाड्याची माळ आणि वस्त्राची माळ आपल्याला देवांना रोज नाही, दर शुक्रवारी आपल्याला आघाड्याची माळ देवीला अर्पण करायची असते. आणि रोज म्हणजे प्रत्येक शुक्रवारी आपल्याला आपल्या मुलांची सुद्धा पूजा करायची असते आणि ह्या देवीची सुद्धा आरती करायची असते, तिची सुद्धा पूजा करायची असते श्रावणातल्या शुक्रवारी. आता तुम्ही म्हणाल ताई आम्ही विधवा आहे, सवाष्णी आहे, तर लक्षात घ्या तुम्ही आई आहात. विधवा आणि सवाष्णी याच्यात कधी भेदभाव करू नका. तुम्ही सगळ्या जणी या सेवा करू शकता. तर बघा इथे मी ना, ही जी माळ आहे तर
याला आहे ना आघाड्याची माळ म्हणता आणि ही वस्त्राची माळ आहे. तर ही माळ आपल्याला देवीला अर्पण करून घ्यायची आहे. आता ही पूजा आपल्याला शुक्रवारी संध्याकाळी मांडायची असते, लक्षात घ्या. ही शुक्रवारी संध्याकाळी मांडायची आहे. आता ही पूजा मांडल्यावर आपण देवीची आरती करायची आहे. जीवतीची आरती किंवा तुम्हाला माता लक्ष्मीची आरती येत असेल तर ती पण तुम्ही आरती करू शकता. त्याच्या आधी आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे. तर बघा, त्याच्या आधी आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे. तर जीवतींना दर शुक्रवारी तुम्ही गुळ फुटाण्यांचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकता किंवा फक्त दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. या दोघांपैकी तुम्हाला जो काही नैवेद्य दाखवता येईल तो तुम्ही दाखवू शकता आणि हे तुम्हाला दर शुक्रवारी करायचंय. तर बघा, आपल्याला आपल्याला शुक्रवारी संध्याकाळी ही पूजा करायची असते. पहिल्या दिवशी असं करणार आणि आपल्याला जेव्हा आपण माता लक्ष्मीची आरती करणार, जीवतीची आरती करणार, ज्या ज्या ताटाने आपण आरती केली आहे, ज्या दिव्याने आपण आरती केली आहे, आरती करता करताच तेच आपल्याला आपल्या मुलांवरनं औक्षण करायचं आहे. आता मी इथे माझ्या मुलीवरनं तुम्हाला औक्षण करून दाखवते. तर औक्षण करताना सुद्धा हा श्लोक जो मी तुम्हाला मगाशी सांगितला तो म्हणायचा आहे. मी इथे पण तुम्हाला फ्लॅश होत असेल. आणि बऱ्याच ठिकाणी कणकेच्या दिव्यांचं पण औक्षण केलं जातं, पण आमच्याकडे ज्या दिव्याने आरती केली जाते त्याच दिव्याने औक्षण केलं जातं. तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही सुद्धा त्याच दिव्याने औक्षण करा. आता सगळ्यात महत्वाचं, इथे मी तांदूळ ठेवले, त्याच्या खाली ताट ठेवलंय. आपण जेव्हा हे शुक्रवार करणार, आता ह्या 4 शुक्रवारमध्ये एकदा आपल्याला जीवतीची ओटी भरायची आहे. बघा, इथे मी ओटीचं सामान ठेवलंय. तुमच्याकडे नारळ असेल तुम्ही नारळाने भरू शकता, खोबऱ्याची वाटी असेल तर खोबऱ्याच्या वाटीने तुम्ही ओटी भरू शकता. तुम्ही बघितलं, याच पद्धतीने मांडणी करायची आहे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, जो आपण नाग नरसोबा आहे, जो फोटो मी तुम्हाला दाखवला, ज्याला आपण नाग नरसोबा म्हणतो, आता काही ठिकाणी याला नाग नरसोबा म्हणतात. तर हा फोटो नागपंचमीला काही ठिकाणी लावल्या जातात, जी यंदा पहिल्या श्रावण सोमवारी आलेली आहे, म्हणजे 17 तारखेला आलेली आहे. आता आपण कितीही नाही म्हटलं, तुमच्या घरात जर ही पद्धत नसेल जरा जिवंतिकेची पूजेची, तरी तुम्ही करा, कारण ही श्रावण शुक्रवारची आहे, प्रत्येक लेकरा बाळांसाठी आहे. पण एवढंच आहे की ताई, आम्ही पहिल्या श्रावण शुक्रवारी त्याची स्थापना करू शकत नाही, कारण तो फोटो आणू शकत नाही. काही घरात असा नियम आहे की नाग नरसोबाला तो फोटो लावला जातो आणि अमावास्या सुरू होण्याच्या आत तो काढायचा असतो, कारण तो घरातल्या कर्त्या पुरुषाने बघायचा नाही, असा त्याचा एक नियम आहे. मग आता ताई, आम्हाला ही पूजा करायची आहे, पण आम्ही नागपंचमी नंतरचे जे 4 शुक्रवार आहे ना, तेव्हा तुम्ही करू शकता, हरकत नाही. आता ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की काही ठिकाणी कणकीचे दिवे केले जातात, आमच्याकडे ती पद्धत नाही आहे. ज्या दिव्याने आपण जरा जिवंतिकेचे पूजन करतो त्याच दिव्यांनी आपल्या मुलांचं औक्षण करायचं. आता ताई, आमची मुलं बाहेर गावी आहे, ज्या दिवशी आता तुमचे मुलं तुमच्याच घरात आहे, पण कोणी क्लासला शाळेत वगैरे असेल तर ते घरी आल्यावर तुम्ही पूजा करू शकता. तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, शुक्रवारची. शुक्र आणि याला काही खूप मांडणी नाही. बघा, तुम्ही फोटो जरी लावला आणि तिथे जाऊन जरी तुम्ही हळद कुंकू, अक्षदा किंवा आघाड्याची माळ आहे किंवा दुर्वा तुम्ही अर्पण केला, नैवेद्य दाखवला, प्रत्येक शुक्रवारी सेम तुम्हाला करायचं आहे. मग तुम्ही दिवसभरात कधी करू शकता, जेव्हा तुमची मुलं घरात असतील तेव्हा. ताई, आमची मुलं घरात नाही आहे, मग काय करायचं? आता समजा माझा मुलगा मुलगी बाहेर गावी शिकायलाय, तर काय कराल, जरा जिवंतिकेची पूजा झाली तर चारही बाजूने आपल्या मुलांच्या नावाने, चारही बाजूने आपल्याला आहे ना, म्हणजे सॉरी, चारही दिशेने आपल्याला मुलांच्या नावाने ओवाळायचं आहे आणि असं समजायचं की मी माझ्या लेकरांचंच औक्षण करते आहे. ओवाळून झाल्यावर ना चारही दिशेला थोडे थोडे तांदूळ टाकायचे आहे, की आपणही आपल्या मुलांच्या डोक्यावर अक्षता टाकल्यासारखं होतं. समजलं असेल. आता ताई, माझे दोन्ही मुलं गावाला आहे, तर काही नाही, तुम्ही चारही दिशेला एकदा जरी केलं तरी ती त्यांच्यापर्यंत सेवा पोहोचली जाते. ताई, माझी मुलं काय म्हणतात, परदेशात आहेत, तरीही तुम्ही ही सेवा करू शकता, हरकत नाही. फक्त चारही दिशेला तुम्हाला ओवाळायचं आहे. ही सेवा आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, त्यांच्या आयुष्यात सगळं चांगलं घडावं म्हणून करायची असते. आपण एक ऐकलंय का की श्रावण शुक्रवारी, म्हणजे या संपूर्ण श्रावण महिन्यात एकतरी सवाष्णी जेवू घालायची असते श्रावण शुक्रवारी. तर जीवतीच्या नावाने एक तरी सवाष्णी म्हणजे स्त्री, सॉरी, एक तरी स्त्री तुम्ही जेवू घाला. मग तुम्ही पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा एखादी सवाष्णी जेवू घाला. ज्यांना तेही करणं शक्य होत नाही, आता जरा जिवंतिकेची जेव्हा तुम्ही ओटी भरणार आहे, तीच ओटी तुम्ही एखाद्या सवाष्णीला द्यावी, एखाद्या स्त्रीला तुम्ही ती ओटी द्यावी. आणि नाही जेवायला तर कमीत कमी दूध, साखर किंवा कॉफी, चहा, काय असेल ते नाश्ता तरी. थोडक्यात काय की शुक्रवारी तुमच्या घरातून कोणी निर्मुखी जाणार नाही. आणि अर्थात मला तरी वाटतं 90% महिला वैभवलक्ष्मीचे व्रत करणार आहे, तर दर शुक्रवारी एक सवाष्णी आपल्या घरात आल्यावर किती तो आनंद होतो आपल्याला, मी माझ्या घरानं सांगते.
की आलंय कोणीतरी घरात, माता लक्ष्मी स्वरूप माझ्या घरात कोणीतरी आलं आहे, तर नक्कीच अगदी तुम्ही 5ही शुक्रवारी एक 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 स्त्रीची ओटी भरली तरी चालेल, नाहीतर कुठल्याही एका शुक्रवारी तुम्ही ओटी भरू शकता. जो गुळ आणि फुटाण्यांचा नैवेद्य तुम्ही दाखवणार आहात, तो तुम्ही नंतर मुलांना खाऊ घालू शकता, तुम्ही खाऊ शकता, काहीच अडचण नाही. आता ही जर तुम्ही पूजा करणार असेल तर काहीच नाही, फक्त शुक्रवारी ब्रह्मचर्याचं पालन करावं आणि बाकी याचा काही खूप नियम नाही आहे. आता या 5 शुक्रवारपैकी एखादा शुक्रवार स्किप होणार आहे, मासिक धर्म आला तरी अडचण नाही, तेव्हा तुम्हाला पूजा करायची नाही. 5ही शुक्रवारी मुलांचं औक्षण करायचं. 5ही शुक्रवारी तुम्हाला मुलांचं औक्षण करायचं आहे. मुलं जेव्हा घरात असतील तेव्हा तुम्हाला मुलांचं औक्षण करायचं आहे. या पद्धतीने एकदा तरी एक स्त्री तुमच्या घरात जेवली पाहिजे किंवा दूध साखर खाऊन तिने तुमच्या घरातून गेली पाहिजे, की जेणेकरून जरा जिवंतिकेच्या नावाने तुम्ही एक सवाष्णी जेव घातली आहे. दुसरं, ह्या दिवशी आपल्या मुलांचं आपल्याला औक्षण करायचं असतं. ज्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलं आहे त्याच पद्धतीने करा. मुलं जर घरात असतील तर मुलं जेव्हा उपलब्ध असतील तेव्हा तुम्हाला औक्षण करायचं. आणि ताई, माझी मुलं खूप मोठी आहे का ताई, म्हणजे अगदी म्हणतो ना की वयाने मोठे आहे ते. मला तरी वाटतं की लेकर कितीही मोठे झाले तरी आई बापासाठी ते नेहमी लहानच असतात. तुम्ही आई आहात ताई, विधवा सवाष्णी अशा कमेंट्सच करायच्या नाही. तुम्ही आई आहात, हे जगात सगळ्यात मोठं आहे. विधवा सवाष्णी असं काहीच नाही. तुम्ही सगळ्या सेवा, सगळ्या महिला सगळ्या सेवा करू शकता. मुलं अगदी मोठे जॉबवाले जरी असतील तरी त्यांना म्हणायचं, बस इथे, मी जरा जिवंतिकेची पूजा करते, नंतर मी तुझं औक्षण करणार आहे. या असो, आजच्यासाठी फक्त इतकं झाली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.